यूट्यूबवरील व्हिडिओ, गुगलमधली सगळी इन्फॉर्मेशन, आपण व्हिडिओज पाहतो, इमेजेस पाहतो, हे येतं आहे कुठून? हा सगळा डेटा आपल्याला मिळतो आहे कसा? तर हे सगळं पॉसिबल आहे सर्व्हरमुळे. सो सर्व्हर म्हणजे काय? तर सर्व्हर म्हणजे हा डेटा प्रोव्हाइड करणारा एक कम्प्युटर झाला. फॉर एक्झाम्पल, आपण यूट्यूब ओपन केला. यूट्यूब ओपन केल्यानंतर ना, फॉर एक्झाम्पल मी यूट्यूब ओपन करते. यूट्यूब ओपन केल्यानंतर ना, मी तिथे काही सर्च करते. समजा मला काही पॉडकास्ट वगैरे बघायचे, हे कुठून येतात? हे सगळं मला यूट्यूबचा सर्व्हर मला प्रोव्हाइड करत असतो. सो माझी इथं रेंज गेलेली आहे. सो मी याला रिफ्रेश करते. आला. तर इथं पॉडकास्ट वगैरे आपल्याला असं भेटतं. तर हे सगळं आपल्याला कसं भेटतं? तर हे सगळं आपल्याला यूट्यूबचं आपल्याला सर्व्हर प्रोव्हाइड करतो आहे. तर त्याच्या आपण काही एक्झाम्पल पाहूयात, जसं की यूट्यूब सर्व्हर, गुगल सर्व्हर, वेबसाईट होस्टिंग सर्व्हर आहे, खूप सारे सर्व्हर आहे, गेम सर्व्हर, कम्प्युटिंग सर्व्हर, वेब सर्व्हर, ॲप्लिकेशन सर्व्हर, खूप सर्व्हर्स आहेत. तर इथे सगळा जो डेटा आहे तो आपल्याला सर्व्हरकडून भेटत असतो. सर्व्हरमध्ये व्हिडिओज आहे, पिक्चर्स आहेत, इमेजेस आहेत, PDF फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन आहे. सगळा काही जो डेटा असतो, सगळा डेटा आपल्याला सर्व्हरकडून भेटत असतो. तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तर सर्व्हर इज अ नथिंग बट अ कम्प्युटर ऑर अ सिस्टीम दॅट प्रोव्हाइड्स अ डेटा ऑर अ इन्फॉर्मेशन ऑर अ सर्व्हिसेस टू अदर कम्प्युटर्स. ही एक सिस्टीम आहे किंवा कम्प्युटर आहे जो दुसऱ्या कम्प्युटर्सना सर्व्हिसेस किंवा डेटा प्रोव्हाइड करत असतो. हे म्हणजे झालं सर्व्हर झालं. तर सर्व्हरची आपण एक सिम्पल डेफिनेशन पाहूया. अ सर्व्हर इज अ कम्प्युटर दॅट स्टोअर्स अँड प्रोव्हाइड्स डेटा ऑर अ सर्व्हिसेस टू अदर कम्प्युटर्स. ठीक आहे. सर्व्हर काय करतो? डेटा स्टोअर्स करतो, ते सेंड करतो, प्रोव्हाइड करतो डेटा बाकीच्या कम्प्युटर्सना, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. हे झालं सर्व्हर. तर आपण एक सिम्पल त्याचं एक रिलेशन म्हणजे एक एक्झाम्पल पाहूया की कसं हे वर्क करतं. कोणत्या इमेजमध्ये दाखवता येईल मी ते चेक करते. सो एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया की जे सगळ्यांनाच कळेल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय वर्क स्टेशन झालं, स्मार्टफोन झालं, लॅपटॉप झालं. हे सगळे काय आहेत? हे सगळे आहेत क्लायंट्स आहेत. तर आपण काय करतो? आपल्याला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण कीबोर्ड थ्रू टाईप वगैरे करून इंटरनेटवर आपण टाईप करतो. इंटरनेटवर टाईप केल्यावर ती रिक्वेस्ट, क्लायंटनी पाठवलेली रिक्वेस्ट इंटरनेटवर जाते, इंटरनेटनी पाठवलेली रिक्वेस्ट ही सर्व्हरवर जाते. मग सर्व्हर डेटा प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर ना बॅक टू इंटरनेट. सर्व्हर आपली जी क्वेरी असेल, आपल्याला जी माहिती लागत असेल, इन्फॉर्मेशन लागत असेल, ती आपण कुणाला दिली आहे? इंटरनेटला दिली आहे. इंटरनेट सर्व्हरला देतो. सर्व्हर इन्फॉर्मेशन बघतो ही माझ्याकडे आहे का, इन्फॉर्मेशन चेक वगैरे करतो आणि ती इन्फॉर्मेशन इंटरनेटला पाठवतो. मग इंटरनेट क्लायंट्सला पाठवतो, म्हणजे आपल्याला मग ती इन्फॉर्मेशन आपल्या स्क्रीनवर दिसते. तर हे झालं सर्व्हर. होप सो गाईज तुम्हाला सर्व्हर म्हणजे काय हे समजलंच असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तर असे छोटे छोटे टॉपिक्स जर तुम्हाला काय अजून हवे असतील, बेसिक टॉपिक्स काय तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करा. तर ते पण आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये ॲड करूया. तर आपण ही हळूहळू ही प्लेलिस्ट ग्रो करणार आहे. हे नॉन IT बेसिक्समध्ये मी सगळे असे बेसिक्स कवर करणार आहे. त्याच्यानंतर ना आपण पुढची प्लेलिस्ट रेडी करूया. पुढची प्लेलिस्ट आपण शिकवायला रेडी करूया. सो तोपर्यंत डू लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.